बस वाहकांनी अचानक संप पुकारल्यानं नाशिकमध्ये महापालिकेची सिटी लिंक बस सेवा ठप्प झाली आहे। गेल्या 2 महिन्यांपासून वेतन रखडल्यानं वाहकांनी हा निर्णय घेतलाय। गेल्या 1.5 वर्षातील त्यांनी पुकारलेला हा 6वा संप आहे। ऐन परीक्षांच्या काळात महापालिकेची बस सेवा बंद झाल्यानं पालक आणि विद्यार्थ्यांचं मोठ्या प्रमाणावर हाल होत आहेत। बस थांब्यावर प्रवासी बसची वाट बघत ताटकळत उभे आहेत। दरम्यान पंचवटी कारंजा बस थांब्यावरून आढावा घेतला आमच्या प्रतिनिधीने, पाहूयात। सध्या 12वीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा सुरू आहेत आणि असं असताना दुसरीकडे आपण बघितलं तर नाशिकमधील महापालिकेच्या सिटी लिंक बस सेवेने पुन्हा बस सेवेच्या वाहकांनी कंडक्टरांनी पुन्हा एकदा संप हा पुकारलेला आहे आणि आपण बघत आहोत यामुळे प्रवाशांचे मोठ्या संख्येने हाल होत आहेत। आत्ता पंचवटी कारंजा परिसरातील हे चित्र आहेत। गेल्या अनेक वेळापासून प्रवासी इथे ताटकळत उभे आहेत। काही प्रवासी आहेत त्यांच्याशी आपण बोलूयात। दादा, कधी तुम्ही आलेत, काय बस येत आहेत? मला इथे येऊन अर्धा तास झालेला आहे आणि बस सेवा पूर्णपणे विस्कळीत झालेली आहे। क्वचित एखादी बस येते आणि याच्यामुळे आमच्या जे काही पुढचे कामं ठरलेले आहे, आता आमच्या मुलांना परीक्षेला जायचं आहे, आम्हाला ड्युटी असते, तर या सगळ्या गोष्टी आमच्या बसवर अवलंबून असतात, या सगळ्या गोष्टी प्रवासावर अवलंबून असतात आणि हे लोक आम्हाला कुठल्याही प्रकारची कल्पना न देता संप करतात। कुठल्याही प्रकारची कल्पना न देता अचानक प्रवास थांबतो, अचानक कुठेतरी गाड्या येणार नाही अशी आम्हाला माहिती मिळते आणि त्यामुळे आमचं फार मोठं नुकसान होऊ राहिलं। यावरती कायमस्वरूपी तोडगा निघणार तरी कधी, हाच प्रश्न आता उपस्थित होतोय। कॅमेरामॅन मयूर बारगजेसह प्रांजल कुलकर्णी, एबीपी माझा, नाशिक। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।